शहरातील तिरंगा चौक झाला भगवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा भव्य उत्सव. जयंती मोठ्या उत्साहात, भक्ती आणि थाटामाटात साजरी करण्यात आली. स्वप्नील साळुंखे यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित भव्य कार्यक्रम आयोजित. कार्यक्रमात हजारो शिवभक्त सहभागी झाले. हिंदू एकता प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वी केला. अदम्य शौर्य आणि धैर्याचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव नागपूर शहरात मोठ्या उत्साहात, भक्तीने आणि थाटामाटात साजरी करण्यात आले. शिवजन्मोत्सवाच्या या शुभ प्रसंगी सक्करदरा येथील तिरंगा चौकाला नववधूसारखे सजवण्यात आले होते. आमदार मोहन मते यांच्या मार्गदर्शनात आणि हिंदू एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वप्नील साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने तरुण, महिला आणि सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला व संपूर्ण सक्करदरा येथील तिरंगा चौक परिसर शिवमय झाले. या प्रसंगी हिंदू एकता प्रतिष्ठानच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत आम्ही एका स्वयंसेवकाशी संवाद साधला. हे आमचं मुख्य मार्गदर्शन म्हणजे आमचे लोकप्रिय आमदार सन्माननीय मोहनजी मते यांच्या मार्गदर्शनात आम्ही सगळ्या गोष्टी करत असतो. सन्माननीय आमदार साहेबांनी सांगितलं होतं की छत्रपती शिवरायांचे जे स्वप्न होते हे हिंदवी स्वराज्य व्हावे, हे स्वप्न आपण कुठेतरी विसरत चाललेलो आहे. हे युवा पिढींच्या पुन्हा रक्तात भिनवण्यासाठी आपण या अशा सगळ्या मोठ्या कार्यक्रमाचं इथे आपण आयोजन करत असतो. सोबत या वर्षी त्यांनी आपल्याला अजून एक उपदेश नवीन दिलेला आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या सर्व देवी देवतांच्या जयंती नाही तर जन्मोत्सव साजरे करतो, त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आपले दैवत आहे. कारण की त्यांच्यामुळे आज आपल्या देवळात देव आहे. त्यामुळे आजपासून आम्ही सगळ्या लोकांनी प्रण घेतलेला आहे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जयंती न म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव म्हणणार आहोत. या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन माननीय आमचे आमदार साहेब आम्हाला नेहमी करत असतात. धर्मांतरण एक खूप मोठा मुद्दा आलेला आहे आजकाल, तर त्याच्यावर आपलं प्रतिष्ठान कशा प्रकारे रिएक्ट करतोय, काय काम? आमचं प्रतिष्ठान एक छत्रपती शिवरायांचे विचार आणि देश धर्मासाठी कार्य करत असते. त्या माध्यमातून आम्हाला अप्रत्यक्षरित्या जुळलेले 3 ते 5,000 सगळे आमच्या जनसंख्या आहे. त्या माध्यमातून आम्हाला भरपूर जागेवरून माहिती येत असते धर्मांतरण बद्दलची. तर आम्ही कायदेशीर प्रक्रिया करून पोलीस विभागाला सोबत घेऊन कायदेशीर त्यामध्ये जे काही तोडगा काढता येईल त्यावर आम्ही कार्य करत असतो. कार्यक्रमाची सुरुवात शंखांच्या गजरात आणि भगव्या ध्वजाच्या फडक्याने झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरून आणलेली अखंड ज्योती पालखीत ठेवण्यात आली आणि प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी त्याची पूजा केली. हिंदू एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वप्नील साळुंखे यांनी राजे मुधोजी भोसले, आमदार मोहन मते, सविताताई मते, अजय संचेती, शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी, महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीलाताई हातीबेड, संग्राम बापू भंडारे, बाल्या बोरकर आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या इतर पाहुण्यांचे आदरपूर्वक स्वागत केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात हिंदू एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि सदस्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या 5 वर्षांपासून प्रतिष्ठान लव्ह जिहाद आणि धर्मांतर यासारख्या सामाजिक समस्यांना तोंड देणाऱ्या तरुण-तरुणींना कायदेशीर मदत करत आहे. भारताच्या संस्कृतीचे रक्षण करण्याच्या उद्देशाने प्रतिष्ठान दरवर्षी रामनवमी, हनुमान जन्मोत्सव, गुढीपाडवा आणि संभाजी महाराज जन्मोत्सव यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने करते. आजपर्यंत हिंदू एकता प्रतिष्ठानमध्ये सुमारे 3,000 पुरुष आणि 2,000 महिला सदस्य म्हणून सामील झाल्या आहेत. सकल समाचारसाठी मुकुंद चोरसिया, नागपूर.